अबे तू जाणार होतास ना? आता फादर आलंय म्हणल्यावर राहणार असं अजून 1-2 दिवस आहे का नाही. आता मी गाव सोडून कुठंच नाही जाणार, इथंच थांबणार आहे नेहमी तुमच्यावर. कसं काय म्हणजे अशी काय जादू झाली हा? अरे काय झालं माहिती आहे का, आप्पा दादाला म्हणलं मी तिकडे जाऊन बघतो कामाचं, तू इथंच घर सांभाळ म्हणून. आणि दादाला ते लगेच पटलं, त्यामुळे आता इथंच थांबणार बघ. म्हणजे ज्या आप्पासनी तुम्ही नाही तसलं बोलला त्यांनीच तुमचा किस्ता विचार केला बघ. विचार केला असता तर आज पावतर आलं असतं की. आई गेला येऊन काय उपयोग. काय बी कसं बोलतोस किरण्या? आता त्यासनी वडिलांची सगळ्यात जास्त गरज आहे म्हणून देवान त्यासनी पाठवलं असेल ना. देवाला जर एवढीच काळजी असती तर ठेवलं असतं की दोघांनी बी. जगण्यातला अर्थ काढून घेऊन अमरत्याचं वरदान देऊन काय उपयोग आहे तूच सांग की. आधी तरी बरा होतास बाबा, आता तर लयच अवघड बोलायला लागलाय. पण असू दे, कसा का असनास तू थांबलास ना, हे भारी झालं बघ. होय, पण अभ्या तू जे आज इथं आहेस ते फक्त तुझ्या बापामुळेच आहेस, हे विसरून नाही चालायचं. होय, आम्ही का नाही एवढ्या दिवसात आयला 1 मिनिट सुद्धा विसरला नव्हतो. पण जेव्हा आप्पांनी मला आणि दादाला मिठीत घेतलं का नाही, तेव्हा तेवढा वेळ का होईना पण आम्ही विसरलो होतो आमच्या आईला. त्यांनी आमच्यासाठी लय सण केलंय आणि इथनं पुढं बी करणार आहेत.